मित्रांनो, मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्ही चॅट वापरता का? तर तुमचं उत्तर काय राहील? काय सर तुम्ही विचारता? चॅट आता खूप जुना झाला. आम्ही रोज वापरत असतो चॅट परंतु चॅट वापरताना 90% जास्त लोक त्याला प्रॉपर वापरत नाहीयेत. मी खात्रीने सांगतो. कारण चॅट खूप सारे असे सिक्रेट फीचर्स आहेत किंवा असे सिक्रेट हॅक्स आहेत की जे सगळ्यांना माहिती नाहीयेत. आणि जर तुम्ही हे सगळे सिक्रेट्स जाणून घेतले तर मग चॅट मात्र तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने वापरू शकतात. मग आता चॅट हे सगळे सिक्रेट्स काय आहेत नेमके, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत. चॅट वापरताना तुम्ही वन बाय वन सिक्रेट ज्या वेळेला इथे बघणार त्यावेळेला नक्कीच तुम्हाला चॅट अगदी वेगळ्या पद्धतीने मदत करताना दिसेल. आता त्याची प्रचिती येण्यासाठी प्रॅक्टिकली हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता चॅट काही सिक्रेट्स जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते तुम्ही बारकाईने बघा आणि वापरायला सुरुवात करा. हे सिक्रेट्स तुम्ही एकदा समजून घेतले तर नक्की तुम्हाला चॅट खूप वेगळ्या पद्धतीने वापरता येईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक लोक आपल्याला मदत करतात वेगवेगळ्या पद्धतीने. परंतु एखादी व्यक्ती जर तुम्हाला समजून घेणारी असेल, म्हणजे ज्याला तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती असेल, तुमच्या आवडी काय आहेत, तुमच्या सवयी काय आहेत, तुम्हाला कुठल्या गोष्टी इम्प्रेस करतील किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत, हे ज्याला माहिती असेल तो तुम्हाला त्या पद्धतीने मदत करेल तर नक्की तुम्हाला ती मदत खूप चांगल्या प्रकारे झालेली वाटेल. मग चॅट जर आपल्याला रोजच्या कामामध्ये मदत करतो, तर मग चॅट सुद्धा आपण त्याची चांगली ओळख करून घेतली, म्हणजे तुम्ही चॅट बरोबर जर चांगली मैत्री केली, तर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. मग आता प्रश्न हा आहे, तो चॅट बरोबर मैत्री करायची म्हणजे काय करायचं? सोपं आहे. चॅट काही सिक्रेट्स आहेत, काही फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये पर्सनलाइज नावाचं त्याचं एक फीचर आहे. चॅट तुम्ही पर्सनलाइज करा, म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती चॅट पहिल्यांदा द्या. तुमच्या आवडी-निवडी काय आहेत, तुम्हाला काय एक्स्पेक्टेड आहे त्याच्याकडून, सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला द्या. काही कंडिशन्स असतील तुमच्या त्याही तुम्ही द्या. आणि मग बघा चॅट जेव्हा तुम्हाला मदत करेल किंवा तुम्हाला काही तुमच्या आउटपुट तुम्हाला तो देईल तुमच्या प्रॉम्प्ट्सला, तर तो नक्की तुम्हाला इतर वेळेपेक्षा वेगळा दिसणार आहे. मग चला आपण जाणून घेऊया की चॅट पर्सनलाइज कसं करायचं. चॅट आलेलो आहोत. चॅट पर्सनलाइज करण्यासाठी तुम्हाला इथे बॉटमला जायचं आहे. इथे बघा हे तुमचं अकाउंट आहे. ठीक आहे, इथे तुम्ही क्लिक करा. मला पर्सनलायझेशन नावाचा एक ऑप्शन दिसतोय बघा. या पर्सनलायझेशनवर तुम्ही क्लिक केलं की मग तुम्हाला बरेचसे ऑप्शन या ठिकाणी दिसतात. त्याच्यामध्ये समजा पहिला जनरल ऑप्शन आहे. जनरलमध्ये तुम्ही चॅट अपीअरन्स वगैरे सेट करतात. म्हणजे चॅट कसा दिसला पाहिजे, डार्क लाईट वगैरे हे सगळं ठीक आहे, बेसिक आहे. त्याचा कलर कुठला असला पाहिजे, म्हणजे कुठल्या कलरमध्ये तो दिसेल, लँग्वेज कुठली असली पाहिजे, म्हणजे लँग्वेज डिटेक्शन जे आहे ते ऑटोमॅटिक ठेवू आपण. आणि स्पोकन लँग्वेज जी आहे ती कुठली असली पाहिजे, व्हॉइस त्याचा कसा असला पाहिजे, म्हणजे इथे जर तुम्ही त्याच्याबरोबर व्हॉइस मोडमध्ये काम करत असाल तर, म्हणजे हे चॅट एक जनरल सेटिंग झालं. याच्यानंतर वरून 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला पर्सनलायझेशन, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या पर्सनलायझेशनमध्ये बघा आता सगळ्यात पहिला ऑप्शन आहे बेस स्टाईल अँड टोन, म्हणजे त्याचा टोन कसा असला पाहिजे. याच्यामध्ये बघा खूप सारे टोन आहेत. प्रोफेशनल टोन आहे, फ्रेंडली टोन आहे, कॅन्डिड आहे, त्यानंतर क्वेरकी आहे, इफिशियंट आहे, वेगवेगळे आहेत या ठिकाणी. आता आपण समजा आपल्याला असं आवडेल की चॅट आपल्याबरोबर फ्रेंडली डिस्कशन करायला पाहिजे त्याने, मग आपण इथे टोन त्याचा घेतला फ्रेंडली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याचा टोन सेट करून घेतला की फ्रेंडली डिस्कशन व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक्समध्ये त्याचा वॉर्म जो आहे तो कसा असला पाहिजे. वॉर्ममध्ये इथे बाय डिफॉल्ट तुम्ही जर ठेवणार असाल तर डिफॉल्ट ठेवा. मोर किंवा लेस पण तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे या ठिकाणी फ्रेंडलियर हवा असेल तर तुम्ही मोर घ्या आणि प्रोफेशनल हवा असेल तर तुम्ही लेस घ्या. आणि जर दोघांच्या मध्ये मिडलला ठेवायचं असेल तर तुम्ही डिफॉल्ट ठेवू शकता. ठीक आहे, आता तुमची आवड जशी असेल त्या पद्धतीने मी आता त्याला डिफॉल्ट ठेवतो. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो पार्ट आहे, त्याच्यानंतर तिथे इमोजी ऑप्शन आहे बघा. इमोजीमध्ये तुम्हाला यूज मोर इमोजीज हवे असतील, म्हणजे त्याच्या आउटपुटमध्ये जास्त प्रमाणामध्ये इमोजीज हवे असतील तर तुम्ही हा मोर इमोजी हा ऑप्शन ठेवा. तुम्हाला जर इमोजीज जास्त आवडत नसतील तर तुम्ही लेस ठेवा आणि मीडियम हवे असतील तर तुम्ही डिफॉल्ट ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे ठेवू शकता जसं तुम्हाला हवं असेल. सपोज मी आता मोर इमोजीज ऑप्शन ठेवतो, त्याच्या आउटपुटमध्ये इमोजीज तो जास्त यूज करतो का आपण बघूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला कस्टम इन्स्ट्रक्शन तुम्हाला काही द्यायचे असतील तर तुम्ही इथे देऊ शकतात. की त्याला कस्टम इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही असं सांगितलं की मला शिकायला आवडेल
म्हणजे मी असं इथे सांगतो की आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स. ओके, त्याच्यानंतर तुम्ही त्याला असं सांगितलं की त्याने जर एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलं तर ते तुम्हाला आवडेल. मग इथे तुम्ही पुन्हा लिहू शकतात आय लाईक टू गेट explanation with good real life एक्झाम्पल्स. तुम्हाला कुठली गोष्ट एक्सप्लेन करताना रिअल लाईफ एक्झाम्पल्स सांगितले तर ते तुम्हाला आवडतील. असं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतात तुम्हाला ज्या हव्या असतील त्या. अबाउट यू तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तुमचं निकनेम काही असेल तर ते तुम्ही सांगा, तुम्हाला जे हवं असेल ते. ठीक आहे, आता मी निकनेम इथे सोडून देतो. जर तुम्हाला वाटलं की ChatGPTने ह्या नावाने तुम्हाला तुमचा उल्लेख केला पाहिजे, तुम्ही इथे निकनेम देऊ शकता. आता माझं नावच मी त्याला सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ऑक्युपेशन, तुमचं ऑक्युपेशन तुम्ही सांगून ठेवा म्हणजे त्याला हे कळेल तुमची लेव्हल काय आहे. मग मी त्याला सांगतो इथे या ठिकाणी की आय ॲम 25 years एक्सपिरियन्स इन सॉफ्टवेअर फील्ड. ओके, मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं मी त्याला समजा सांगितलं या ठिकाणी. ठीक आहे, मोर अबाउट यू तुम्हाला अजून तुमचे इंटरेस्ट वगैरे जे काय असतील ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता, तुम्हाला काय आवडतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे सगळ्या प्रॉपर मेन्शन करून दिल्या तर मग काय होणार आहे की ChatGPT त्या पद्धतीने बिहेव करेल. तुमचा इंटरेस्ट तुम्ही या ठिकाणी सांगतात की मला टेक्नॉलॉजीबद्दल जास्त आवडतं, आय लाईक न्यू टेक्नॉलॉजीज टू बी लर्न. नवीन गोष्टी मला शिकायला आवडतात. म्युझिक आवडतं, आय लाईक म्युझिक. ठीक आहे, जे काय असेल तुम्ही तुमच्या आवडीनिवडी त्याला सांगा. अजून तुम्हाला जे जे पाहिजे असेल ते. मेमरीमध्ये इथे त्यांनी दिलं आहे लेट ChatGPT सेव्ह अँड यूज मेमरीज व्हेन रिस्पॉन्डिंग. म्हणजे त्याला मागच्या आठवणी म्हणजे मेमरीज तुम्हाला वापरायच्या आहेत की नाही आहे मग इथे तुम्ही ऑन ऑफ करू शकतात. रेफरन्स चार्ट हिस्ट्री, मागच्या हिस्ट्रीबद्दलचा रेफरन्स त्याने घ्यायला पाहिजे की नाही, तुम्ही हा ऑप्शन ऑन किंवा ऑफ ठेवू शकतात. मला वाटलं की मागचा संदर्भ त्याने घ्यावा म्हणून मी याला ऑन ठेवू शकतो. इथे ॲडव्हान्समध्ये तुम्ही गेला तर याच्यात तुम्हाला अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत. वेब सर्च म्हणजे त्याने इंटरनेटवरून गोष्टी शोधाव्यात का तर तुम्ही याला ऑन ठेवा. कॅनव्हास मोड जो आहे त्याचा तो तुम्हाला कोड वगैरे लिहिण्यासाठी ऑन ठेवायचा आहे, हे डिफॉल्ट ऑनच राहू द्यायचे. ChatGPT व्हॉईस या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे त्याला एनेबल ठेवू शकतात. ॲडव्हान्स व्हॉईस तुम्हाला घ्यायचा असेल तर कनेक्टर सर्च जो आहे तो पण तुम्हाला ऑन ठेवायचा असेल तर ठेवू शकतात. मग हे सगळं सेटिंग जे आहे याला काय करा तुम्ही सेव्ह करून घ्या. आता ChatGPTला आपण हे सगळं सेटिंग जे दिलं हे कस्टमाइज सेटिंग होतं आणि ते आपण त्याला दिल्यानंतर आता तुम्ही जेव्हा ChatGPT बरोबर बोलणार त्यावेळेला तो तुमच्या आवडीनिवडी तुमचं सगळं जे काही तुम्ही सांगितलंय ते लक्षात ठेवून तो तुम्हाला सांगेल. मी त्याला आता सांगतो एक्सप्लेन AI इन सिम्पल लँग्वेज. मी त्याला साधा प्रॉम्प्ट दिला की AI सिम्पल लँग्वेजमध्ये सांग. आता मी माझ्या आवडी निवडी वगैरे सगळं त्याला सांगितलं आहे तर त्यानुसार तो कसा एक्सप्लेन करेल बघा. आता मी मोर इमोजीज वापरले आहेत तर तो प्रत्येक ठिकाणी इमोजी टाकायचा प्रयत्न करेल बघा. भरपूर इमोजीज तिथे दिसतील. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतोय. मेकिंग मशीन्स थिंक अँड ॲक्ट लाईक ह्युमन्स इन सिम्पल वर्ड तो पुन्हा डेफिनेशन सांगतोय. रिअल लाईफ एक्झाम्पल तो सांगतोय बघा. म्हणजे मी त्याला सांगितलं ना प्रत्येक गोष्ट रिअल लाईफ एक्झाम्पलशी म्हणजे एक्झाम्पल्स देऊन समजावं तर तो मला इथे रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतोय बघा. इमॅजिन करा बघा. आता इथे तो आपल्याला एक एक्झाम्पल देतोय की ह्युमन ब्रेन जो आहे त्या ह्युमन ब्रेनचं नेचर कसं असतं. तुम्ही समजा एक कुत्रा बघितला, यू सी अ डॉग, ओके, युअर ब्रेन रिमेंबर्स दिस इज डॉग. तुमचं मेंदू आता लक्षात ठेवेल की हा डॉग आहे. नेक्स्ट टाइम यू रिकग्नाइज इट क्विकली. पुढच्या वेळेला तुम्ही त्याला पटकन ओळखतात. एआयचं असंच असतं की एआयला तुम्ही एखादी गोष्ट दाखवली की तो लक्षात ठेवेल आणि नेक्स्ट टाइम तो ती गोष्ट पुन्हा दाखवली तर त्याला लक्षात राहील की हां याला काय म्हणतात. तसं AI सिस्टीम या ठिकाणी काम करते बघा. तो अगदी छान एक्झाम्पल्स देऊन आपल्याला समजवतोय. म्हणजे मी नॉर्मली जेव्हा विथाऊट कस्टमायझेशन हा प्रॉम्प्ट दिला असता एक्सप्लेन AI तर तो एक जनरल पद्धतीने त्याने AI मला समजवला असता. परंतु आता मी जेव्हा त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की मला
काय आवडेल, आणि माझा कॉन्टॅक्ट मी त्याला दिला आहे की मी एक 25 वर्ष एक्सपिरियन्स असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर त्याच्यामध्ये काही टेक्निकल शब्द पण तो ॲड करेल की ते मला समजतील. म्हणजे इथे टेक्नॉलॉजी मला आवडते नवीन शिकायला, तर तो मला त्याबद्दल पण माहिती देतोय. फायनल सिम्पल डेफिनेशन तो मला सांगतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा इथे तुमचा कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊन तो तुम्हाला रिप्लाय देणार आहे. तर तुम्ही ट्राय करून बघा. पर्सनलाइज करण्याच्या अगोदर तुम्ही एखादा प्रॉम्प्ट द्या, पर्सनलायझेशन नंतर सेम प्रॉम्प्ट तुम्ही देऊन बघा, आणि मग कशा पद्धतीने रिझल्टमध्ये फरक पडतो ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येऊन बघा. आता चॅट जीपीटीचं जे दुसरं सिक्रेट आहे किंवा दुसरं हॅक आहे ते मी तुम्हाला सांगतो. चॅट जीपीटी हा एक चांगला इमेज ॲनालायझर आहे. त्याला जर तुम्ही एखादी इमेज दिली तर तो त्या इमेजचं खूप छान असं ॲनालिसिस करून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी. माझ्याकडे एक इमेज आहे बघा इथे, मी ती इमेज त्याला अपलोड करतो, आणि इमेज आहे माझी रेफ्रिजरेटरची इमेज आहे माझ्याकडे. ठीक आहे. रेफ्रिजरेटरमध्ये खूप सारे पदार्थ, खूप साऱ्या वस्तू आपल्या घरातल्या भरलेल्या आहेत, आणि मी त्याला सांगतो आता की ह्या इमेजला ॲनालाइज कर आणि त्याच्यात काय काय दिसतंय तुला ते सांग. ओके, मी त्याला सांगतो डू ॲनालिसिस ऑफ धिस इमेज. पहिले सिम्पल सांगतो की या इमेजचं ॲनालिसिस कर. ठीक आहे. आणि बघूयात आपण तो कशा पद्धतीने त्याचा ॲनालिसिस करतो. बघा त्याने तिची इमेज आहे, बघा तुम्हाला समोर इमेज दिसते. एक फ्रीज आहे आणि पूर्ण भरलेला आहे तो फ्रीज वेगवेगळ्या पदार्थांनी, आणि तो त्याचा ॲनालिसिस करतोय बघा. दिस इज वेल स्टॉक रेफ्रिजरेटर विथ व्हरायटी ऑफ फूड आयटम्स ऑर्गनाइज अक्रॉस सेल्फ्स अँड डोअर कंपोनंट्स. हां, तिथे दोघं दरवाजांमध्ये आणि मध्ये छान वस्तू भरलेल्या आहेत. काय काय दिसतंय त्याला तो सांगतो बघा. फ्रेश व्हेजिटेबल आहे त्याच्यामध्ये, त्याला हे पदार्थ दिसले. त्याच्यामध्ये त्याला भाजीपाला दिसला, ब्रोकली आहे, कॅरट्स आहेत, कुकुंबर आहे, त्याच्यानंतर रेड येलो ग्रीन चिलीज आहेत, मशरूम आहे, लिफी ग्रीन्स आहेत, पोटॅटोज आहेत, ओनियन्स आहेत. ओके, हे सगळं बघितलं. फ्रूट्समध्ये त्याला दिसलं तिथे ॲपल्स, ऑरेंज, ग्रेप्स है ना, हे दिसतंय. प्रोटीनसाठी त्याला तिथे दिसलं एग, चिकन, फिश, मिल्क वगैरे. डेअरी प्रॉडक्ट त्याला दिसत आहेत त्या फ्रीजमध्ये, चीज, बटर, मिल्क वगैरे. म्हणजे त्याने पहिले तर त्या सगळ्या गोष्टी ओळखल्या काय काय त्याला दिसतंय त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता एवढ्यावरच नाही थांबणार. आता याच्या पुढे मी त्याला असं सांगितलं की मला छान रेसिपी सांग की मी इन्स्टंटली काय बनवू शकतो याच्यापासून. ओके, मी त्याला सांगतो गिव्ह मी 2 किंवा 1 घेऊ आपण. गिव्ह मी 1 बेस्ट फूड रेसिपी I can make using various items in this image. ठीक आहे. त्या इमेजमध्ये जे काय आयटम दिसत आहेत त्याच्यापासून मी काय बनवू शकतो पदार्थ, त्याची मला एक रेसिपी सांग. आणि तो मला आता त्याची रेसिपी सांगेल बघा. तो वेजीज लोडेड चीज ऑमलेट बाउल असं काहीतरी त्याने पदार्थ सांगितला. हाय प्रोटीन मील आहे असं तो म्हणतो, आणि त्याची पूर्ण रेसिपी तो सांगतोय. त्याच्यासाठी काय काय लागेल इन्ग्रेडियंट्स. त्या फ्रीजमध्ये जे त्याला दिसलं एग्ज आहेत, त्याच्यानंतर बेल पेपर्स आहेत, ओनियन आहे, मशरूम आहे, आणि मी त्याला इमोजीज जास्त वापर असं सांगितलंय. तो बघा प्रत्येकाच्या समोर इमोजीज वापरतोय बघा आता, है ना. टोमॅटो आहे, मशरूम आहे, हे सगळं काय काय घ्यायचं ते दाखवतो, आणि जो पदार्थ बनेल आता तो कसा दिसेल त्याच्या तो अगदी इमेजेस पण तयार करून देतोय. त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेसिपी सांगतोय बघा इथे. प्रिपेअर वेजीज कसं करायचं आहे, बीट एग्स कसं घ्यायचं आहे, कुक वेजीज, पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मला तो सांगतोय बघा. आणि फायनल आउटपुट त्याचा काय तयार होईल तो मला या ठिकाणी सांगतो. म्हणजे अतिशय सुंदर आहे. म्हणजे हे आता एक एक्झाम्पल झालं की मी माझ्याकडे असलेल्या फ्रीजमधला फोटो त्याला दिला आणि याच्यापासून काय पदार्थ तयार होऊ शकतो तो अतिशय सुंदर सगळ्या स्टेप बाय स्टेप मला सगळ्या गोष्टी सांगतो. आता जर मला वाटलं की याच्यात फक्त व्हेजिटेरियनच गोष्टी वापर की मला नॉनव्हेज चालत नाही, तर मग तो अगदी त्या पद्धतीने सगळे पदार्थ आणि त्याच्या स्टेप तो त्या ठिकाणी सांगू शकतो. हे एक एक्झाम्पल झालं. तुम्ही काहीही करू शकतात. तुमच्याकडे समजा एक लाईट बिल आहे, त्याचा फोटो काढून तुम्ही दिला आणि त्याला सांगितलं की ह्या लाईट बिलचं ॲनालिसिस करून सांग की मी जास्त मला बिल काय येत आहे, मी इलेक्ट्रिसिटी कशी सेव्ह करू शकतो. तुमचं बिल बघून तो तुम्हाला डिटेल ॲनालिसिस करून सांगू शकतो. जे काय असेल तुमचं एखादा समजा शॉपिंगचं काहीतरी बिल आहे ते तुम्ही द्या आणि तुम्ही त्याला सांगा की ह्या बिलामध्ये मला जर अननेसेसरी थिंग्स काढून टाकायच्या असतील तर मी कोणत्या काढून टाकल्या पाहिजे.
तुम्ही त्याला इमेज द्या, त्या इमेजचं अनालिसिस करून तो डिटेलमध्ये सगळं आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. याला म्हणतात इमेज अनालिसिस. खूप सुंदर ऑप्शन आहे. हा देखील तुम्ही ट्राय करून बघा आणि जसा मी वापरला तसा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तो वापरता येऊ शकतो. पद्धतीने चॅट जीपीटी हे जे टूल आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतं आणि खूप चांगल्या गोष्टी आपण त्याच्यापासून करून घेऊ शकतो. मित्रांनो, एआय हा खूप सुंदर विषय आहे. एआयचा खूप चांगल्या प्रकारे आपण अभ्यास केला तर खूप चांगला वेगवेगळा आउटकम त्याच्यातून आपल्याला मिळू शकतो. एआयच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात. एआयच्या मदतीने तुम्ही स्वतःचं अर्निंग चालू करू शकतात. तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला करिअरसाठी एआय खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग जर तुम्हाला इंटरेस्ट असेल एआय शिकण्यामध्ये, खूप डिटेलमध्ये एआय शिकायचं असेल, तर कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एआय मास्टर क्लास या ठिकाणी घेत असतो. एआयचा मास्टर कोर्स आपण डिझाईन केलेला आहे आणि 1 एप्रिल पासून त्याची दुसरी बॅच सुरू होते. पहिली बॅच जी आहे ती सक्सेसफुली कंप्लीट होते आता. काही दिवसांनी ती आता पूर्ण होईल आणि सेकंड बॅच जी आहे ती 1 एप्रिल पासून आपण सुरू करतो आहोत. त्या कोर्सची ॲक्चुअल फी जी आहे ती 10,000 आहे, परंतु आपण कोडिंग कट्टाच्या युजर्ससाठी 50% डिस्काउंट त्याला देतो आहोत आणि 50% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला फक्त 5,000 मध्ये तो कोर्स जो आहे तो जॉईन करता येऊ शकतो. त्या कोर्समध्ये आपण सगळ्या प्रकारचं कंटेंट त्या त्या ठिकाणी शिकवतो आहोत. म्हणजे तुम्हाला जनरेटिव्ह एआय पासून तर एजंटिक एआय पर्यंत एआय ऑटोमेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने शिकवल्या जातील. माझ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी सॅटिस्फॅक्टली तो कोर्स पूर्ण करत आहेत आणि तुम्ही देखील इंटरेस्टेड असाल तर तो कोर्स जॉईन करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देतोय. याच्यावर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. मी त्या कोर्सचं डिटेल तुम्हाला व्हॉट्सअप करून कळवेल. 1 एप्रिल पासून त्याची नवीन बॅच सुरू होते आहे. इंटरेस्ट असेल तर नक्की जॉईन करा. चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.